तर मित्रांनो 1 जानेवारी 2026चा हा शासन निर्णय आहे. तर या निर्णयामध्ये शासनाने काय निर्णय घेतलेला आहे तर बघा, प्राथमिक शिक्षकांकरता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षण पात्रता परीक्षा TET अनिवार्य करण्यासंबंधित शासनाने निर्णय घेतलेला आहे. यामध्ये शासनाने काय म्हटलेलं आहे तर बघा, केंद्र शासनाच्या बालक मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम 2009ची अंमलबजावणी राज्यामध्ये कधी झालेली आहे तर 1 एप्रिल 2010 पासून सुरू करण्यात आलेला आहे. आणि केंद्र शासनाने 31 मार्च 2010च्या अधिसूचनेद्वारे शिक्षण पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरवण्यासाठी कलम 123 नुसार राष्ट्रीय शिक्षण परिषद यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केलेला आहे. आणि राष्ट्रीय शिक्षण परिषद यांनी 23 ऑगस्ट 2010 आणि 29 जुलै 2011 या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरता 1ली ते 8वी यांकरता काय आहे तर किमान शैक्षणिक अर्हता व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षण पात्रता परीक्षा TET अनिवार्य केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने सदर अधिनियमातील तरतूद प्राथमिक शिक्षकांसाठी इयत्ता 1ली ते 8वी करता लागू करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 13/2/2013 रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. आता या संदर्भामध्ये शासनाने काय निर्णय घेतलेला आहे तर बघा, सदर निर्णयाच्या धर्तीवर आदिवासी विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित शाळा, केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल यामधील शिक्षकांना शासन निर्णय दिनांक 3 ऑक्टोबर 2013 अन्वये किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता TET अनिवार्य करण्यात आलेले आहे. तसेच संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये 3 ऑक्टोबर 2013च्या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत राज्यातील आदिवासी विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित शाळा, केंद्रीय शाळा, एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या जे प्राथमिक शिक्षकांपैकी शिक्षण पात्रता परीक्षा TET अनिवार्य नसलेल्या उमेदवारांनी शिक्षण पात्रता TET प्रथम 3 संधीमध्ये उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता या शिक्षकांना काय केलेलं आहे तर 3 संधीमध्ये ही TET एक्झाम त्यांना पास होणं गरजेचं आहे. यासाठी शासनाने काय म्हटलेलं आहे बघा, तर यासाठी त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हिल अपील क्रमांक 13/8525 बघा, अंजुमन ईशांत तमिळ ट्रस्ट विरुद्ध भारत शासन व इतर याचिकेमध्ये 1/9/2025 रोजी निकालामध्ये नमूद केल्याप्रमाणे, म्हणजे शासनाने इथं काय सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे हे आता बंधनकारक आहे. तर बघा, हा निकालसुद्धा आपण इथं पाहणार आहोत. तर बघा, हे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामधील इथं निकाल आपण, तर हा निकाल जो आहे हा बघा, हा पूर्ण निकाल इथं आपल्या समोर आहे. तर या निकालामध्ये शासनाने काय सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलेलं आहे याचा शेवटचा भाग बघा, 217चा बघा इथं. तर त्यामध्ये त्यांनी जजमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा, इथं 217 नंबरचा पॅराग्राफ आहे. या जजमेंटमध्ये त्यांनी इथं बघा, हा पूर्ण जजमेंट जे आहे 217च्या पॅराग्राफमध्ये हा पूर्ण जजमेंट त्यांनी दिलेला आहे. हा जजमेंट इथे बघा शासनाने सांगितलेला आहे. तर ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये त्याने काय म्हटलेलं आहे तर जे शिक्षकांना 5 वर्ष राहिलेले आहेत निवृत्तीसाठी, अशा शिक्षकांना इथं सूट दिली जाणार आहे. मात्र ज्या शिक्षकांचे 5 वर्षापेक्षा जास्त ही वर्ष ज्याची सेवा अजून राहिलेली आहे, अशा शिक्षकांना मात्र काय आहे तर 2 वर्षाच्या आत काय आहे ती TET एक्झाम बघा पास होणं गरजेचं आहे. आणि जर का इफ एनी सच टीचर्स फेल टू क्वालिफाय द TET विथिन द टाईम दॅट वी हॅव अलॉटेड दे शॅल हॅव टू क्विट सर्व्हिस, म्हणजे जर का या पिरियडमध्ये जर का ते त्यांची TET पास करू शकले नाही तर त्यांची सेवा काहीतरी समाप्त केली जाणार आहे. दे मे बी कंपल्सरली रिटायर्ड, किंवा त्यांना सक्तीने हे आहे ते निवृत्त केले जाणार आहेत बघा. आणि निवृत्तीनंतर त्यांना जे काय बेनिफिट आहे ते मात्र त्यांना तसे दिले जाणार आहेत. म्हणजे यामध्ये स्पष्ट न्यायालयाने सांगितलेलं आहे की TET जर का तुम्ही पास करू शकत नाहीत तर तुम्ही सर्व्हिसमधून तुम्हाला काढले जाणार आहे, म्हणजे तुम्हाला सर्व्हिस तुमची सेवा ही समाप्त केली जाणार आहे. तर शासनाने सुद्धा यामध्ये काय म्हटलेलं आहे की उपरोक्त मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय्य निर्णयानुसार प्रस्तुत शासन परिपत्रकान्वये शासन पुढील निर्देशित करीत आहे. आणि शासन काय करत आहे
निर्णय काय देत आहेत यासंबंधी की राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील स्वयंसेवी संस्थांद्वारा संचालित अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षण हमी योजना 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या आणि सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांना सेवेत राहण्यासाठी 2 वर्षाच्या आत म्हणजे कधी तर 1/9/2027 पूर्वी TET उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. म्हणजे त्यांना 1/9/2027 पूर्वी काय TET पास होणं हे बंधनकारक आहे. कुणाला? ज्या शिक्षकांची 5 वर्षापेक्षा जास्त ही सेवा राहिलेला आहे. 5 वर्षापेक्षा कमी असलेले शिक्षकांना हे त्यातून त्यांना सूट देण्यात आलेलं आहे. बघा, तर उपरोक्त नमूद केलेल्या अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षकांनी शिक्षण पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांचा सेवा समाप्त करण्यात याव्यात. म्हणजे स्पष्ट त्यांना सांगितलेलं आहे की जर का कोणी असं करत असेल तर त्यांची सेवा ही समाप्त केली जाणार आहे. म्हणजे त्यांना कामावरून काढून टाकलं जाणार आहे. आणि तसेच यापुढे राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व अनुदानित आश्रमशाळा व शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती समयी इयत्ता 1ली ते 8वी शिक्षण पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण उमेदवारांचीच निवड करण्यात यावी. म्हणजे यापुढे TET उत्तीर्ण आहेत त्यांची निवड करण्यात येणार आहे. TET उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावे. अशा प्रकारे नियुक्त कंत्राटी शिक्षकास शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान अथवा सेवाविषयक लाभ मिळणार नसून त्यांच्या सेवा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात यावे. कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा खर्च संबंधित संस्थेने स्वनिधीतून भागवावा. त्याचप्रमाणे शिक्षण पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांना प्राथमिक शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये असं त्याने स्पष्ट म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने TET ही आता एवढी अनिवार्य करण्यात आलेली आहे की तुम्ही जर का TET पास नसाल, म्हणजे जे कोणी शिक्षक यामध्ये कार्यरत आहेत यांना तर अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आणि जर का ते तशी पास करू शकले नाही तर त्यांची सेवा ही समाप्त केली जाणार आहे. थोडक्यात हा जो शासन निर्णय आहे खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देत आहे, तिथे जाऊन तुम्ही हा डाउनलोड करून पाहू शकता. याशिवाय मी तुम्हाला हा जजमेंटसुद्धा खाली देतो, तो जजमेंटसुद्धा तुम्ही तिथे जाऊन पाहू शकणार आहात.